नमस्कार, मी चाळीसगाव शहरातील आदित्यनगर या भागातील शिक्षक कॉलनीमध्ये आज आलेलो आहे। आजची ही कंडिशन आहे की 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात संबंधित संशयिताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच अनुषंगाने पुढील उचित कार्यवाही व्हावी यासाठी या भागातील शिक्षक कॉलनीतील सर्व रहिवासी माता भगिनी या ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी हे सर्व आज दाद मागण्यासाठी उभे आहेत। खास करून या शिक्षकांनी या घटनेला वाचा फोडावी म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम सर, मी सामाजिक कार्यकर्ता तथा संपादक रामलाल चौधरी आम्हाला दुपारी यांनी फोन केला की 17 तारखेला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि या संदर्भात आमचा संपूर्ण परिसर अतिशय भयभीत झालेला आहे आणि आतापर्यंत देशभरात महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की त्याच्यातून हा संतापाची लाट उसळलेली आहे। मात्र सदरचा प्रसंग अनावधानाने ग्रामस्थांच्या, तरुणांच्या, महिलांच्या या सतर्कतेने त्या तरुणीवर होणारा पुढील जे काही अनर्थ होता तो टळलेला आहे। या संदर्भात आजच या शिक्षकांनी, या संपूर्ण मंडळींनी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहराचे किरण कुमार कबाडी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे या रहिवाशांचं असं म्हणणं आहे, या नागरिकांचं, की या ठिकाणी कुणी इथं उचित कुणी राहत नाही। ही जी जागा आहे, ज्या बिल्डरची असेल, ज्या परिसरातही असेल, ही बेवारस जागा आहे। इथं कुठल्याही प्रकारचे इथं अवैध धंदे वेगवेगळ्या प्रकारचे इथं आता ते त्यांच्या शब्दात सांगतील। तत्पूर्वी या घटनेला वाचा फोडण्यासाठी आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम सर यांच्या समवेत हे संपूर्ण महिला माता भगिनी आता पुढील जे आपल्याला विश्लेषण सांगणार आहे ते आपण तुम्ही आता त्यांच्या शब्दात ऐकायचे। तत्पूर्वी आता निकम सर बोलतील। घोषणा देऊया आपण। बोला भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद। मालक मालक जनताच मालक, जनताच मालक आहे या देशाची आणि आवर्जून सांगा, मालक मालक जनताच मालक, जनताच मालक आहे या देशाची आणि जनता भयभीत आहे या देशाची। कारण छोट्या छोट्या गोष्टींचे अन्याय सहन करण्याची जी सवय लागली लोकांना, म्हणजे क्षणाक्षणाला अपमान आणि क्षणाक्षणाला वस्त्रहरण आणि बलात्कार ऐकण्याच्या सवयी ज्या मुरदाड मनांना लागल्यात ते मुरदाड मन क्रांतीच करत नाही। आणि म्हणून इथे ह्या पेटता अंगार जो आहे, या महिलांचा संताप आहे, इथल्या जनसामान्यांचा संताप आहे, लोकांचा संताप आहे। हा संताप अशासाठी आहे की आता परवाच पेपरमध्ये बातमी होती, 64,000 महिला महाराष्ट्रातल्या बेपत्ता आहे। शरम वाटली पाहिजे प्रशासनाला, सगळ्यांना, की महिलांवर अत्याचार होतात, महिला सापडत नाहीत। आणि का होत आहेत? कारण लोक मुख गळून बसतात, अन्याय सहन करतात पण बाहेर बोलत नाही। मग तुम्ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे का? इथे जर बोलायला आणि उभं राहायला जर तुम्ही तयार होत नसाल तर कोणाच्या याच्यात येणार आहेत? तुमच्यावर आलं तर कोण येईल? म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर येतं त्यावेळेस लोकांनी बोलावं अशी अपेक्षा असते, पण लोकांवर येतं त्यावेळेस आपण बोलतो का? तर ही सुद्धा भावना असावी। आणि हे जेव्हा हे आगार आहेत असे, इथे जागोजागी असे बंद पडलेले घर आहेत आणि इथे आम्ही पाहिलं तर सगळा घाणीचा प्रकार आहे। लघवी करतात, इथे घर आहे, समोर किती मीटर याच्यावर आहे, 9 मीटरवर घर आहे, बाजूला घर आहे, इकडे घर आहे, लघवीला जातात, घाणेरडे इथे दारू पिलेले आहेत, काय काय घाण प्रकार आहेत। तर अशा पद्धतीचं जर घाण असेल, हे जे कोठार आहे जे घाण्याचे हे उठले गेले पाहिजेत। आणि एका बालिकेवर काल अत्याचार झाला 17 तारखेला, 7 वर्षाची बालिका ह्याच घरात होती। तर असे जे जे घाणीचे आगार आहेत की जे असे प्रकार होऊ शकतात, असे चक्क तोडले गेले पाहिजे आणि यासाठी पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे। आता या महिला थोड्या वेळापूर्वी सांगत होत्या की बोलायला लोक घाबरतात। का घाबरतात? कारण पोलिसिंग जे आहे हे सुद्धा कुठेतरी अपूर्ण पडतं आणि म्हणून पोलिसांनाही आव्हान आहे की लोक निर्भयपणे कसं बोलू शकतील, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। या दृष्टीने पोलिसिंग आम्हाला पाहिजे, न्याय व्यवस्था सुद्धा तशा स्ट्रॉंग पाहिजे। सर्व लोकांनी यासाठी, वकिलांनी सुद्धा यासाठी सहभाग घेतला पाहिजे
की अशा घाणेरड्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न कुठेही होऊ नये. तर अशी सगळी सिस्टम जी आहे या देशाची ही व्यवस्थित चालावी. प्रत्येक नागरिकाने या गोष्टींचा तिटकारा केला पाहिजे, निषेध केला पाहिजे आणि असं जे जे होईल त्या वेळेला अशा विकृतींना लात मारून दडपली पाहिजेत आणि नाहीशी केली पाहिजे ही विकृती, की जेणेकरून कोणीही असा विकृत माणूस असे धाडस करण्याची हिंमत करणार नाही. असं या चाळीसगावमध्ये असं या महाराष्ट्रामध्ये घडलं पाहिजे ही अपेक्षा आहे. तर मी एवढं बोलतो आणि थांबतो. तर प्रथम नागरिकांमध्ये पुरुष मंडळी तुम्ही बोला, हे तुम्ही सहन करताय. महिला आल्या मोठ्या संख्येने. वा वा. हा उद्रेक आहे, हा उद्रेक आहे. जनता एकत्र आली. आता एकत्र आली. तुमचं नाव सांगा मॅडम. बोला ताई. आशा प्रभाकर रागोने. हा सांगा काय अपेक्षित, तुम्हाला काय झालं पाहिजे या प्रभागामध्ये? शिक्षा झाली पाहिजे. जो संबंधित जो कोणी असेल संशयित. बरोबर. हा बरोबर. बोला, तुमचं नाव सांगा. आणि इथे अशा प्रकार होऊ नये यासाठी तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे? हे असं उठलं पाहिजे ना, हे तोडून मोकळे केले पाहिजे. जिथे जिथे असे पोरं बसतात, टवाळखोर, टुकार, नालायक, हे यांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजे. पूर्ण शहरामध्ये इथे पण झाले पाहिजे, शहरात उद्ध्वस्त झाले. अडचणी काय काय ते सांगा. आता काय काय घटना इथं काय काय घडतं तुमचं नाव सांगा ताई. शांताबाई जगन चौधरी. हा बोला. इथं काय बसतात, तुकार पोरं बसतात, पिलेले पोर बसतात, सकाळी 3ला बी बसतात, 2ला बी बसतात. आमच्या सारख्याला हिंमत नसते, आम्ही घाबरून जातो ना. हा हा मग ते बसले नाही पाहिजे, हे घर पण नाही पाहिजे आणि इकडचं हे पण नाही पाहिजे. इकडचा हा भाग काय, हा इकडे काय विषय, मंदिर आहे काय? मंदिर आहे, तिथं पण मुलं बसलेले राहतात. मंदिर आहे, हे ओपन प्लेस काय आहे नेमकं? ऑफिस होतं ते. कार्यालय आहे संबंधिताचं. नाही हे घर बांधण्यासाठी ते ऑफिस ठेवलेलं होतं त्यांनी. बरं बरं. घर बांधण्यासाठी ते ओपन प्लेस मध्ये आहे का ते? बसतात बाया मंदिरामध्ये जातात, घाबरतात तिथं. ते मंदिर आहे का तिकडचं? ते पण नाही पाहिजे आम्हाला तिथं ऑफिस. हा मंदिराजवळचं ऑफिस नकोय. नाही पाहिजे आणि हे पण नाही पाहिजे आम्हाला. इथं का नाही, काय प्रकार आहे, म्हणजे काय होत? 3 घटना बरोबर. दादा बोलताय बरोबर. तिथं दारू पितात. दारू पितात, इकडे, इकडे. दारूच्या बाटल्या खच पडलेल्या आहे, सिगारेटचे खच पडलेले आहेत. हो, त्यांना इथं येऊन म्हणजे बसायचं मस्त आरामशीर आणि इथे घाणेरडे प्रकार करायचे, म्हणजे त्यांना तो एक सारा होऊन जायला तिथं. बरोबर. हा सारा नाही पाहिजे तिथं, हा तोडला गेला पाहिजे. हा नेमका म्हणजे ते प्लॉटिंग कोणाचं आहे नेमकं, कसं म्हणता येईल सर? आता मी बोलू. हा बोला ना सर. आता यांचं. मी करण सिंग पवार. मी थांबा ताई, 2 मिनिटं ताई. गेल्या 25 वर्षापासून मी इथं वास्तव्य करतोय. हा 25 वर्षापासून मी या ठिकाणी राहतोय. हा मी सुरुवातीचा इथला सभासद आहे. हा मात्र या ठिकाणी राहत असताना माझे जेवढे बी मित्र कंपनी होती किंवा शिक्षक मंडळी होती, स्वतः हे घर विकून चालले गेले. हा. मात्र मी इथं 25 वर्षे काढले असल्या कारणाने पुन्हा नवीन एरियात जाऊन घर बांधून अजून पुन्हा ओळख तयार करायची हे मला बरं वाटलं नाही. आणि सर्व सुख दुःख या लोकांमध्ये मी काढलेलं आहे. तिकडचा रामवाडीचा भाग झाला, इकडचा भाग झाला, मी सगळ्यांना ओळखतो. म्हणून मला असं वाटलं की हा एरिया आपण सोडू नये. मात्र आता डोक्यावरून पाणी जात आहे. आता हा 4था प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टरनी जो प्रकार केलेला आहे की प्रत्येक लेनमध्ये एक घर त्यांनी काढलेलं आहे. आणि या ठिकाणी 320 घरं आहेत. 320 घरांमधून कमीत 25 घरं आज या मितीला अशा अवस्थेमध्ये आहेत, तिथे अनधिकृत काही कार्यक्रम असा घडतो. आणि आता हा 4था प्रोग्राम झाला. मग आता कोणती अजून वाट पाहायची आपण की जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल? म्हणजे एखाद्याचा बळी गेल्याशिवाय इथं न्याय मिळणार नाही का? इथं आम्हाला 25 वर्षापासून रस्ते नाही आहेत. आता रस्ते त्यांनी खडीचे केलेत आणि आमच्या इथं गटार नाही आहेत. दुनियाभरचा वास आहे. आमच्या एरियामध्ये रामवाडीचा संडास आमच्या एरियामध्ये बांधला आणि आम्ही त्या संडासची आम्ही काळजी घेतो. त्यावेळेस ते सुपरवायझर म्हणतात की फोटो काढून चालले जातात, कोणत्याही प्रकारे सफाई करत नाही. मी 2 वेळेस त्यांच्याशी डोकं लावलं की तुम्ही हा रामवाडीचा संडास आहे, हा साफ करण्यासाठी तुम्ही गाडी आणता, मात्र गाडी उभी करून फोटो घेऊन चालले जाता. ते म्हणे तुमच्याने जे होईल ते करून घ्या सर. मी सुद्धा गव्हर्नमेंट कर्मचारी आहे. मात्र अशी भाषा कोणी वापरत नाही. तर तो मुजोर झालेला तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्यावाले जे मुळात तुम्हाला आता इथं काय काय ज्या अडचणी काय येतात ते या सांगा. ठिकाणी अडचणी सगळ्यात मोठी आहे की इथं हा जे आमच्या इथले कोणत्या शिक्षकाची का कोणाचे पोरं डुकार नाही बर. आहेत. इथे बाहेरची आलेली आयात आहे. हा. आमच्या इथं आलेले लोक आहेत आणि त्यांनी कब्जा केलेला आहे. हा. अलग लक्षात. हे कब्जा करणाऱ्या लोकांना आज मला डीवायएसपी साहेबांनी आणि सगळ्यांनी मला हा. सांगितलं की तुम्ही एक फोन करा, 5 मिनिटाच्या आत तुमच्या आम्ही तिथं संरक्षण. तुम्हाला दुपारी PI साहेबांनी सांगितलं जेव्हा तुमच्यावर अत्याचार काही 112 क्रमांकावर तुम्ही फोन लावा, असा संपर्क करा. सांगतोय मी सांगितलेलं आहे. 112 क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणीही घाबरायचं नाही. या 112 जगात कोणी वर मोठा फोन नाही. लावायचा. सगळ्यांकडे मोबाईल आहे ना, काही अडचण आली 112 वर फोन लावायचा. कानूनपेक्षा कोणी मोठा नाहीये. त्यांनी मला सांगितलं की सर, म्हटलं मी 20 वर्षापासून इथं 25 वर्षापासून इथं राहतोय, पण आमच्या समोर बऱ्याचशा घटना. त्यांनी म्हटलं की तुम्ही पहिले गुन्हेगार आहेत. बरोबर.
कारण की तुम्ही का सहन केलं, तुम्ही सहन केल्यामुळे तुम्हाला अजून पुढे काहीतरी सहन करावं लागणार आहे. नंतर त्यांनी एक शब्द मला असा वापरला, म्हटलं साहेब आम्ही नोकरी माणसं असल्यानंतर तुमच्या बायकोचा मुलीचा हात धरल्यावर तुम्ही काय म्हणाल, भाऊ नोकरी आहे मग करायचं नाही काही. मग त्यावेळेस त्याच्या गांडीत पाय घाला म्हणे तुम्ही. त्यांच्या भाषेत सांगतो मी, असा शब्द बोलू शकत नाही, पण त्यांच्या भाषेत त्यांच्या गांडीत पाय घाला आणि 10 मिनिटाच्या आत तुमचे आमचे संपूर्ण कुमक तिथे येईल म्हणे आणि त्यांना आम्ही घरात काढून मारू. तुम्ही कोणीही घाबरू नका मित्र हो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. हा प्रकार आज एखाद्या गरीबावर झाला असेल तर उद्या तुमच्या माझ्या घरात होणार. बरोबर. जर तुम्ही वाचा नाही फोडली आणि आमचं काय नाही, आम्ही इथून विकून चालले जाऊ. मात्र गरिबांनी घरं घेतलेले शिक्षकांकडनं इकून तिकून पैसे करून घरं घेतलेले आहेत, मग त्या लोकांनी बी घर सोडायचे का? अहो ते कष्ट करतात रात्रंदिवस आणि आपला परिवार सुखी राहील आणि सुरक्षित राहील म्हणून त्या नवरा बायको कामाला जातात आणि मात्र इथं काही लोक बसतात आणि त्या लोकांपासून. अहो हे मंदिर आहे, या मंदिरामध्ये त्या महाराज इथं आले होते, त्यांनी लोटाभर पाणी आणि काय म्हणतात ना ते तो प्रकार, लोटाभर पाणी आमच्या भगिनी घेऊन येतात. त्यांना जायचं का नाही, तिथं कोण बसलेलं आहे ही धास्ती असते आणि ते येत नाही. बरोबर. आणि हे महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या समोर कशा प्रकार झालेला आहे. तर याला कुठेतरी वाचा फोडावी आणि याचा बंदोबस्त व्हावा, तेव्हाच आम्हाला धास्ती आमची जाईल आणि आमच्या भगिनींची जाईल, अशी मी आपल्या या प्रसंगी विनंती करतो. बरोबर. बोला. कोण बोलतोय? मूळ विषय तुम्हाला आता अपेक्षित काय आता तुम्ही ते सांगा. की जी पहिली एक घटना अत्याचाराची घडली, संबंधित संशयिताला ताब्यात घेण्यात आलं, अटक केली, जे काय असेल ती कायदेशीर बाब ती झालेली आहे, जी होईल ते पुढे जे काय होईल. पण आज तुमची या कॉलनी भागातील या लोकांसाठी किंवा तुमच्या सुरक्षिततेसाठी थोडक्यात असे प्रकार होऊ नये यासाठी तुम्ही काय म्हणता? काय आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? असे प्रकार होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाने इथं वेळोवेळी चक्कर मारली पाहिजे अगदी बरोबर. आणि ते दिवसा नाही रात्री सुद्धा आले पाहिजे, पेट्रोलिंग झाली पाहिजे. आणि कंप्लेंट गेल्याबरोबर सॉल्व्ह झालं. हा, कंप्लेंट केल्याबरोबर लगेच आले पाहिजे. सॉल्व्ह झालं. आणि नगरपालिकेवाल्यांना नाही सांगितलं की हे सगळं साफ केलं पाहिजे, त्यांचे कर्मचारी सुद्धा साफ करत नाही. बरोबर. काम चुकार आहेत. काम चुकार आहे. आणि एक गोष्ट देतो, कर्मचारी आम्हाला काम सहसा चुकार करून भ्रष्टाचारी ते करून द्या. हेच खरे देशद्रोही जे काम चुकारी करतात ना, आम्ही कोणाकडे दाद मागायची? काम चुकार जे लोक आहेत जे देशद्रोही आहेत आणि यांच्या काम चुकारीमुळे इकडे होतं. जंगल आहे, तिकडे काही प्रकार घडू शकतो. जंगल आहे साहेब, तुम्ही मागे हो, मागे. झाडं या लागली. मंदिराला फक्त लाईट समोर आहे, मागे जंगल आहे. आणि या जंगलाला आम्ही कसं काय करणार? तुम्हाला खास करून कशाचा त्रास येतो सर्वात जास्त? जी ज्या भागात तुम्ही महिला तरुणी ज्या मुली आहेत आपल्या माता भगिनींची सुरक्षितता. आता सरांनी सांगितलं की आम्हाला रस्त्याने जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे बा, काही वेळेस आम्ही एकटं दुकटं जाऊ शकत नाही, असं सुद्धा पोलीस स्थानकासमोर यांनी कैफियत मांडलेली आहे. म्हणजे का वाटतं तुम्हाला असं भीती आणि काय होतं इथं? कारण एकटे दोकटे महिला जर आले तर ते टवाळखोरांचा काही विषय आहे असं काही कानावर आलंय तुमचं? सरांनी सांगितलंय टवाळखोर कुठे बसतात किंवा असं असताना ते मग जंगलाची भीती, ह्या घराची भीती, असं एकट्या दोकट्या महिलांना भीती वाटते ना. मग एकटी मुली पण जाऊ शकत नाही, मुली काय आपण पण जाऊ शकत नाही ना. म्हणजे काय त्रास देतात? ते झाडं वगैरे काढलं पाहिजे, म्हणजे कुठे लपलेले असेल ते सांगता येत नाही. सफाई करायची, केलं पाहिजे, मोकळं केलं पाहिजे. मोकळं केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मग भीती राहत नाही का येऊ शकतो आपण, काही अडचण नसते आपल्याला. कारण आपण मुलींना पण तुम्ही तिथे बोलता? लपून घरातच ठेवायचं का त्यांना? ताई हा, बोला. कारण बोला. त्यांच्या शिक्षणासाठी क्लासला वगैरे बाहेर तो काढणारच आहे ना. अगदी बरोबर आहे. त्यांना डायरेक्ट घरातच ठेवायचं, थोडं बाहेरचं जग. ते तर जास्त घाबरटून जातील ना ते. मग मुलं काही का नाही, लेडीज असेल कोणी पी. कारण असं पिल्लेले बसलेले राहता, मग आपण सुद्धा बाहेर निघू शकत नाही, 5 मिनिटं बसू शकत नाही. मग ते आपल्या परिसरातले लोक आहेत किंवा आता समजा साहेबांनी सांगितलं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, माणूस कुठेही उभा राहील कुठेही जाईल तो भाग वेगळा. परंतु जर गैरकृत्य करत असेल तर त्यावेळेस तुम्ही प्रतिकार का करत नाही? तुम्ही त्यावेळेस तक्रार दिली पाहिजे, पोलीस ठाण्याला दिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी असं त्यांनीही सांगितलं. मग आपण भीतो का, घाबरतात का तुम्ही? मग सर आता तक्रारच करतोय ना, आता बरोबर. सगळे महिला निघाल्याच नाही बाहेर. आज निघाल्या तुम्ही, म्हणजे अन्याय झाला, एखादा अत्याचारची घटना इथं जे बी घटना होतात ते इथंच घडतात. बोला तुम्ही. या बोला बोला या, बोला बोला तू बोल ये ना. नाही ना, नाही जे आपला एक चांगला संदेश तरुणांमध्ये काय झालं, तू इथंच रहिवासी आहे ना, तू रहिवासी म्हणून बोल ना. बोल तुझं नाव सांग. माझं नाव प्रमोद दिलीप राव. मी पण इथं राहिलाच आहे, बरोबर. आदित्यनगर मध्ये राहतो. इथला प्रॉब्लेम असा आहे की लेडीज येणं काय, मुलं येणं काय, माणसं येणं काय, फक्त इथला जो आहे ना, इथला जो स्पॉट आहे हा स्पॉट बंद झाला पाहिजे. हा पोलिसांना आमची कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुम्ही संध्याकाळी 8 नंतर जर पेट्रोलिंग केली तर तुम्हाला सगळं चित्र डोळ्यासमोर दिसेल. सायरन नमस्कार.
सगळं चित्र डोळ्यासमोर दिसेल. कारण ऍक्च्युअल परिस्थिती अशी इथली की बोलायला जर कोणी उभा राहिला तर मग त्याला टार्गेट केलं जातं. जर कोणी उभं राहिलं, आता जसं सरांनी घेतलंय पुढाकार, आज मी इथं रहिवासी आहे, आज आम्ही पण प्लॅन केला की हे विकून दुसरीकडे कुठे निघून जाऊ बुवा. पण मग किती वेळा हे सोडून, आपलं घरदार जागा सोडून आपण किती वेळा जायचं बुवा? हा त्रास कोणाला होणारच ना. त्रास होणारच आहे. मी ज्याला विकणार तो पण तो डोक्यात ठेवणार का भाऊ तुम्ही का बरं चालले. तर माझी कडकडीची विनंती सगळ्यांना की इथं पोलिसांनी पेट्रोलिंग केली पाहिजे. नगरपालिकेने ही जी घाण आहे, आम्ही सांगून वैतागलोय. सर जसं म्हणतायत तसं आम्ही इथलं ते मंदिराच्या पाठीमागची जी जागा आहे ती साफसफाईसाठी जेसीबी मागितला होता महाशिवरात्रीच्या दिवशी, पण कोणीच आम्हाला जेसीबी दिला नाही. नगरपालिकेने पण म्हटलं की तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं. शेवटी त्या महिला मंडळाने आजूबाजू जागा सवारून दिली. आम्ही ते फराळ वाटप केलं. कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आमची याबाबत मुख्य अधिकारी नगरपालिकेचे शिवसाहेब जोशी साहेब, त्यांचे सर्व नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक, सर्व अधिकारी कर्मचारी यांना लाईव्हच्या माध्यमातून, आमच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून बघून घ्या. ही आपली पालिका प्रशासनाची ही अशी परिस्थिती आहे. आमची विनंती आहे की त्या ठिकाणी तात्काळ या लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी आपलं प्रशासन हजर झालं पाहिजे. ही याच्यातून आम्हाला संदेश द्यायचा आहे. हा, अजून काय बोला? बस तेवढंच त्यांना सांगणं आहे. आता ही जी मूळ तक्रार आहे की हे घर जे आहे हे बेकायदेशीर म्हणायचं, कायदेशीर आहे का, तुम्हाला काय अपेक्षित आहे डिमॉली, याच्या संदर्भात काय म्हणणं आहे आता तुमचं? जे तुम्ही तक्रारी आज दिल्यात नगरपालिकेच्या शिवण्णा, हे तोडलं पाहिजे बुवा, अशी तुमची भूमिका आहे. बरोबर आहे का? बरोबर. बोला सर. प्रकार होणार नाही ना सर. बरोबर. जमीन दोस्त मी मालमत्ता नेमकी कोणाची? कोणी मालकच नाही. ऍक्च्युली मालकच नाही त्याला. हा अजून सुद्धा छाजेडच्या ताब्यात आहे. हा हा जोपर्यंत त्याचा एनओसी भेटत नाही तोपर्यंत ती दुसऱ्याच्या नावावर होत नाही. हम्म. तरी छाजेडनी या घरावर तरी कारवाई करावी. याला जमीन दोस्त करायला पाहिजे. हा समोर ऑफिस आहे, ते ऑफिस सुद्धा तोडलं गेलं पाहिजे. बरोबर. नगरपालिका ह्या एरियामध्ये साफसफाईला सुद्धा येत नाही. हा. फक्त नगरपालिकेचं काम आहे बरं का सर. नगरपालिकेचं काम एकच आहे, घरपट्टी नळपट्टी हक्काने घेणं आहे, वसूल करणं. त्यांच्यासाठी काही सुविधा देणं त्यांची गरज त्यांनी समजत नाही. ते उमेश भाऊ बोला. तुम्ही रहिवासी आहेत काय? तुम्ही बोला. बोला बोला. नगर बघा तुम्ही. नाही तुम्ही एक नागरिक, शुद्ध नागरिक म्हणून बोला ना. शुद्ध नागरिक म्हणून चला महिला बोला ताई. बोला ते नवीन बोला. तुम्हाला जो त्रास आहे नाही ते बोलले, दुसरं बोला ना आता कोणी. काय म्हणाल तुम्ही या गोष्टीवर? स्वच्छता अभाव वेगळा. कोणती स्वच्छता पाहिजे? हो ना नाही हे लक्षात येतंय ना. हे इथून ना, हे मंदिराजवळ लाईव्ह फोटो घेऊन जा. सगळं स्वच्छ लपायला जागा राहणार. कशाला? काय विषय? ते होतं लहान मुलींवर. तर आत्ताच बघा, हे बघा आता लाईव्ह. सर आजचे जेव्हा या रहिवाशांनी दुपारी पोलीस स्थानकामध्ये एक निवेदन दिलं आणि तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी देखील तिथं तात्काळ हजर झालेले आहे. आता तुमच्या ज्या महिलांच्या ज्या काही समस्या अडीअडचणी असतील तर तुम्ही त्या पोलीस प्रशासनाशी तात्काळ त्यांच्याशी एकूण आहे अधिकारी आहेत तिथं आले. एक एपीआय आले आहेत, PSI आलेले आहेत. लाईव्हची दखल आणि यांच्या निवेदनाची दखल तात्काळ घेताच किरण कुमार कबाडी साहेबांनी तात्काळ अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक ताफा इथं पाठवलेला आहे. हा आहे आमचा तुषार निकम सर, निर्भय महाराष्ट्र पार्टी, रामलाल चौधरी. आमच्या या लाईव्हचा इम्पॅक्ट की जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला न्यायिक भूमिका भेटणार नाही. कारण ही दुपारीच पोलिसांनी सांगितलं होतं तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही अवघ्या 10 मिनिटात इथं हजर राहू. आणि आज लाईव्हमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही त्या तात्काळ काय ना पोलीस प्रशासनाचं देखील आता कौतुक करतो की त्यांनी तात्काळ एक एपीआय PSI त्यांची टीम इथं पाठवलेली आहे. सर आता हे सगळं चित्र सगळ्यांनी पाहिलंय. उभा महाराष्ट्र पाहत आहे. 7 वर्षाच्या जिल्ह्याच्या बालिकेवर अत्याचार झाला. बोला. नाही लाईव्ह चालू आहे. फक्त तुम्ही आज ती जी दुपारी जी निवेदन दिलं, जी अत्याचाराची घटना घडली सर, त्या संदर्भात फक्त आपण आता जे खास करून आपल्याला काय वाटतं की लोकांच्या
नाही, आम्ही तर आता पेट्रोलिंग लावणार इथं हा. आणि जे नगरपालिकेला पण पत्रव्यवहार केलेलं आहे साहेबांना. हो हो मग त्यानंतर आता आपण पाहू त्याला नगरपालिकेचे काय डिसिजन घेतात ते, नाही का. हां 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 मग त्यात आम्ही आमचा बंदोबस्त तुम्हाला सगळं सहकार्य करू. हां हे सगळं पाडण्यासाठी यासाठी आम्ही सगळं बंदोबस्त करू. हां ते फक्त हे घर आहे ते थोडं व्हेरीफाय करावं लागेल कुणाच्या नावावर आहे काय ते. बरोबर. ते कागदपत्र पाहून वगैरे बरोबर बरोबर. सगळं नगरपालिकेला पत्रव्यवहार करून पुढचं निर्णय घेतला जाईल. सर तुमचं नाव API काय सांग? PSI गणेश सायकर PSI गणेश सायकर. साई. तर खऱ्या अर्थानं आज दुपारीच पोलीस निरीक्षकांसमोर या शिक्षकांनी निवेदन दिलं आणि तात्काळ साहेबांनी त्या स्पॉटला ज्या ठिकाणी जी घटना घडली होती अत्याचाराची हीच ती बिल्डिंग आहे की या इमारतीमध्ये एक तरुणी लहान अल्पवयीन 7 वर्षाच्या मुलीवर एक अत्याचार झाला होता आणि याचा उद्रेक म्हणून हे संपूर्ण आदित्यनगर परिसर ही शिक्षक कॉलनी आज रस्त्यावर आलेली आहे आणि याची दखल घेण्यासाठी पोलीस स्थानकाचे PSI गणेश सायकर गणेश सायकर सायकर आणि आमचे PSI सुभाष पाटील साहेब व त्यांचा संपूर्ण ताफा इथं आलेला आहे. आम्हाला विनंती आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला ज्या ज्या या लोकांना जे जे अपेक्षित असेल ते आपल्याकडून सहकार्य व्हावं आणि होणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि पुढील उचित कार्यवाही आपल्या मार्फत व्हावी जेणेकरून माता भगिनी सुरक्षित राहतील. यासाठी नागरिकांनी, महिलांनी देखील यासाठी नागरिकांनी कोणत्याही मनामध्ये भीती न बाळगता हा, हेच आव्हान स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली पाहिजे. बरोबर बरोबर. जर एखाद्या मुलीला छेडलं किंवा कुठं काय थोडंफार होत असेल, दारू पित असतील लोक इथं हा किंवा काय अजून दुसरं बेकायदेशीर कृत्य करत असेल तर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या. एका- त्यांच्यावर आपण तात्काळ कारवाई करू. नंबर आपण सांगितलंय, आव्हान केलं ते 112 112 आपण पोलीस प्रशासनाने. धन्यवाद. तर एक बघा आपण दिलेलं आहे. सर एक मिनिट, या तुम्ही आता महिला सरांशी बोला. एक विश्वास आहे की तुम्ही एक द्या सुभाष पाटील साहेब या या इकडे. कुणाला जर काही जर तुम्हाला जर कोणी जर त्रास देत असेल, त्या महिलेला वगैरे कोणी छेड करत असेल, आपली चौकी आहे इथं, चौकीवर येऊ शकता किंवा मग आपल्या पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकता किंवा 112ला पण कॉल करू शकता. 112ला कॉल केला 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला मदत भेटून जाईल आणि तक्रार द्या. तक्रार दिल्यानंतर आपण त्याच्यावर पूर्ण कारवाई करू. यायला पाहिजे सर, पण वेळेवर यायला पाहिजे तक्रार दिल्यावर. तुम्ही लगेच यायला 112ला जर पाहिजे. कॉल केला तर 5 मिनिटात तुम्हाला मदत भेटेल. मदत भेटायला पाहिजे मला ना, कारण इथं आता खूप अत्याचार व्हायला लागले. घाबरायची आणि गरज तिथे नाही, 2 स्थानिक आपल्याला पॉइंटवर मुलं विश्वास बसतात, दिलेला एक आहे. इथं आणि एक तिथं. आणि आता आज बत्ती लावली तिथं, आता पण अंधार होतं तिथं, आम्हाला भीती वाटते. तिथे सगळे मुलं तिथं दारवा बी पितात, शिवीगाळ करतात. सुनायला आहे, तरुण बाया आहे, सगळ्यांना वापरावं लागतं या घरात लपलेले. आमची रोज पेट्रोलिंग असते इथं. आम्ही दर्ग्यावर वगैरे रोज असतो संध्याकाळी 8 भीती वाटते रात्री सुना भेटायला संध्याकाळी यायची. आमच्या सरकारला यायची आणि भीती वाटते. पेट्रोलिंगला आता येताना एखादी माझी एक वरून विनंती नाही राहील की सायरन वाजू नका. तुम्हाला ऑन द स्पॉट सगळे सापडेल. पण उद्यापासून कोणालाही काही दिसलं दिसलं तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट फोटो कंप्लेंट काढा. करू शकता. फोटो काढा. आणि प्रोत्साहन देणारे प्रोत्साहन बी देतात. बस नाही, आमच्या नाही, लोकांना काय चांगल्या बोला मागे करून आहेत. घेऊ आम्ही. माया बहिणी असतात, त्यांनी असं प्रोत्साहन नाही द्यायला त्यांच्याला पाहिजे घ्यायचं मुलांना. नाही. तुमच्या व्यतिरिक्त मी त्या संडास साफ करायला जेव्हा गाडी येते तो काय करतो, गाडी लावतो, फोटो घेतो, गाडीला सेट मारतो, निघून जातो. मला म्हटलं माझ्या कॅमेरामध्ये सर्व अटॅच होतं, सर्व रेकॉर्डिंग होते आणि मी त्याचे फोटो काढले. तो काय म्हणे तुमच्या जे ते करून घ्या म्हणे. तो फक्त गिऱ्हाईकाला काय बोलायची पद्धत मी तेवढी माझ्या नाही. बाजूने करायचं ना, काय नाही करायचं, जे होईल ते म्हणतात. सपोर्ट करायला नाही पाहिजे, एवढं पण नाही. आम्हाला कोण ऐकत नाही. विषयाचं पोलिसांनी आतापर्यंत हे सांगितलं की तुम्ही आजपर्यंत कधीच तक्रार केलेली नाही. मुळात हा दोष तुमचा आहे की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत तक्रार का केली नाही, तुम्ही सहन का मला केलं. 25 वर्षापासून मी इथे राहतो आणि सहन करतो. तर म्हणजे सहन करताय तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणे. बरोबर आहे ना. जो पहिले सहन करतो तो गुन्हेगार असतो. म्हणजे आपण सहन केलं त्याला म्हणतो सर मी शिक्षक माणूस आहे, आम्हाला काट्या लाटे जमणार नाही काही दिवस. मोटरसायकल लावायच्या, मारून म्हणजे लोकांना असं वाटतं की मी बोलणं माझ्यावरच येऊन जाईल. असं भीतीच्या माराने कोणीच बोलत नाही. सगळे हा लोकशाही प्रधान देश आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क आणि अधिकार दिलेले. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे शिक्षकांचे कुठेतरी वारसदार आहात आणि तुम्हीच जर अशी जी भूमिका देत असाल तर असं कसं काय म्हणता. एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी किंवा महिलेने म्हटलं ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही शिक्षक कॉलनी 220 घरांची कॉलनी आहे, गेल्या 25 वर्षापासून इथं रहिवास आहे आणि असं तुम्ही कसं काय म्हणता. आज जर आपण राज्यामध्ये देशामध्ये जर अशा न बोलण्यामुळे अशा घटना घडलेल्या आहेत, आज खऱ्या अर्थाने ती घडली म्हणजे तुम्ही एक तो अत्याचार घडल्यावर तुम्ही बाहेर जागी झाला. जर वेळेत झालेले असतं तर आज पोलीस प्रशासन जनता तुमच्या पाठीशी राहिली असती. आज तुम्हाला आज
शेकडोंच्या संख्येने जेव्हा तुम्ही रस्त्यावर येतात म्हणजे ही भूमिका काय? म्हणजे खऱ्या अर्थानं आपण अन्याय सहन करतो. का सहन करायचा? एखादी आपल्याला परत अशा घटना घडून द्यायच्या आहेत का? परत आपल्याला मेणबत्ती मोर्चा काढायचा का? ही भूमिका अशी होता कामा नये. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल प्रशासनाचं योग्य, तुम्हाला न्यायिक हक्क आहे. तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार तुम्हाला व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही नेहमी सांगतो, तुम्ही बोला, अजिबात कुठे भयभीती बाळगू नका. का सहन करतात? नगरपालिकेवर तुम्हाला जर उद्या 2 दिवसाच्या आत, आम्ही तुषार निकम सर आम्ही सांगतो 8 दिवसाच्या आत इथली स्वच्छता, इथलं कुठलंय या घराचा काय असेल बंदोबस्त कायदेशीररित्या पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन या जागेचा निर्णय घेतील. मात्र येणाऱ्या 8 दिवसाच्या 2-3 दिवसाच्या आत इथली साफसफाई स्वच्छता जर नाही झाली, तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, नाही तर नगरपालिकेवर मोर्चा काढावा लागेल. त्यावेळेस आम्हाला तुम्ही मदत करायला लागेल. तुम्हाला सगळ्या रस्त्यावर यावं लागणार. तुम्ही कर भरता, टॅक्स भरता आणि मग कशामुळे तुम्ही घाबरता? तुम्ही सहनच केलं ना. मुली सुद्धा भीती वाटते. लहान मुलींसोबत असं घडायला नको पाहिजे. बरोबर आहे. आज या लहान बालकांनी का एवढीची बालकाला किती घरात लपून ठेवणार आहे, बाहेर खेळायला वगैरे तर काढणार नाही ना त्याला. बघा, त्याच्यामुळे तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. आपणच बोललं पाहिजे ना. आता आम्ही काय प्रशासन आणि जनतेसाठी आम्ही रस्त्यावर असतो, पण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत काय? आणि कोणतं कार्यालय? हा, काही हरकत नाही. 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने आपण पुन्हा इथे लाईव्ह करू. तुम्हाला खरोखर इथे निर्भोग वातावरण तयार झालं का? या इकडे सर. भीतीदायक वातावरण जे आता तुम्हाला वाटतंय, ही भीती पूर्ण निर्मूलन झाली काय? हे आपण विचारायला नक्की तुम्हाला. आणि असाच वातावरण तयार करायचं की कोणी आम्हाला सांगा. हा देश आपला आहे. या घरांचा बंदोबस्त झाला नाही, ज्याला जसं वाटेल ते घर ताब्यात घ्या आणि दुरुस्ती करा आणि ती जरा. ज्या घर 25 वर्षापासून त्या घरांना त्यांनी कधी काही पाहिलं नाही ना, तुम्ही ते ताब्यात. म्हणजे सर हे 25 वर्षापासून असेच पडलेलं आहे का? नाही, याच्यात काही कायदेशीर बाबी चालू आहे, काही न्यायालयीन बाब आहे का? नाही, मालक नाही. कोर्ट मॅटर कुठे? तो लाईट आहे का शेवटचा? हा. आता सुद्धा जाऊन तुम्ही बघू. सर सर विनंती आहे आपल्या टीमला समोर एकदा राऊंड मारून येणं. तिथं काही असेल टवाळखोर असतील, दारू पिणारे खाणारे. असं जीव घाबरतो कारण की बोला बोला बोला. तुम्ही हे बघा, एक जे यंग जनरेशन, एक तरुण आहात, तुम्ही याच भागात राहता का? तू बोल. बरं, काय तुम्ही याच भागातले कॉलनीचे रहिवासी आहात, तुम्ही बी तरुण शिक्षकांची मुलं आहात, तुम्हालाही या गोष्टी आता मग का आपण सहन करायचं? तुम्ही एक क्वालिफाईड मुलं आहात. इकडे पाय पडायला आलं का काही ना काही छेडत राहते कोणी कोणी. आता इथे कसं आहे, किती जण बोलतायत तुमच्या हा, पाहिलं आम्ही बोलतायत. त्यांच्या फॅमिलीचे पोरं दारू प्यायला तिथे घेऊन बसतात. अच्छा, तुम्हाला सांगितलं का? हा, नाही असं बी आहे का? सर्व मुलांना दोष नाही द्यायचा. अगदी बरोबर, व्हेरी गुड. कसं आहे माहिती का? बरोबर. आज तुमच्या घरामध्ये काही मॅटर जर कधी वेगळं राहिलं, मी श्री मनुष्य जातीची स्त्री असल्यामुळे नाही का आम्हाला संरक्षण जास्त आहे बरोबर. असे ते म्हणतात. हा. म्हणून मुलांना काय करायचं, या गोष्टी त्यांना अटकावायचं. हा, म्हणजे याच्यासोबत कसं आहे, ते दाढीवाला काम करून गेला आणि मुच्छवाला सापडून गेला. बरोबर, अशी गोष्ट होऊन जाते. अगदी बरोबर. तर सगळं तुम्ही शहानिशा करा की जे बोलतायत त्यांची फॅमिली कशी आहे, त्यांच्यातले मुलं कसे आहेत, काय आहे, त्यावेळेस मुलांवरती ना तुम्ही गुन्हा दाखल करा. नाही अशी तसं माझी एक विनंती एक तुम्हाला. मिनिट आहे बघा, कोणाचा मुलगा आणि कोणाची मुलगी आणि कोणाचं कसं आहे, पण त्यांच्याकडून ते कृत्य जर घडत नसेल ते त्यांचं ऍक्सेप्ट करतील. आपण कोणाला हे तसं नाही करू शकत ना. सर बरं का, कारण हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कोणी काय करायचं नाही करायचं, पण अत्याचार किंवा कधी घटना घडत असेल तर तिला वाचा आणखी पडलं. एक दुसरी गोष्ट बोला, सर, बोला. काही कॉलनीमध्ये काही चोरी चपाटी कधी झाली,
तर कम से कम 50% मुलं आहे ना इथून त्या संरक्षणासाठी तिथे पळतात. हा बरोबर. सर्व मुलांना दोष न देता जे लाईव्ह त्या ठिकाणी दिसतात त्यांच्यावर दोष द्या. बरोबर. दोन 4 वाटून घ्या त्यांना पण द्या. आपल्याला कधी कामात येतात. जरा असं सरळ. तर अशा पद्धतीने आज सर इकडे या. तुषार निकम सर. तर आज या रहिवाशांनी आदित्यनगर भागामध्ये एक शिक्षक टॉप एरिया परंतु गैरसोय असुविधा की ज्यामुळे आज बिल्डिंग जे 25 वर्षापासून पडलेली आहे आणि या ठिकाणी एक मोठी विघटित घटना घडणारी ती काही अंशी टळली. मात्र भविष्यात अशा घटना होऊ नये, इथंच नाही शहरात नाही तालुक्यात नाही कुठेच घडायला नको यासाठी प्रत्येकाने सजग राहिलं पाहिजे. सर्वात महत्वाचं अन्याय कोणीही सहन करता कामा नाही आणि जी घटना घडली तिचं कोणीही समर्थन करता कामा नाही. प्रत्येकाचा अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलं पाहिजे. शेवटी ही घटना घडली आणि तुम्ही आज पोलीस प्रशासनाला जे काय असतील आज असेल किंवा आमच्यासारखे सामाजिक लेवलला काम करणारे लोक निर्भय सर तुषार निकम सर असतील मी असेल पोलीस प्रशासन असेल जर जेव्हा अन्याय अत्याचार घटना घडून जाते आणि तेव्हा आपण जागृत होतो. आम्हाला या सर्व सुज्ञ जनतेला एक आव्हान करायचंय की कुठेही भीती न बाळगता बिनधास्तपणे आपण ठीक आहे प्रशासन कोणती भूमिका घेईल नाही घेईल ती भाग नंतरचा भाग झाला परंतु आपण सजग झालं पाहिजे. वेळेवरच त्याचं निरसन झालं पाहिजे आणि त्यात कारवाई झाली पाहिजे. आजची भूमिका जी निवेदन ही जी बिल्डिंग आहे ही कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे आम्हाला घेणदेण नाही परंतु नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने या जनतेच्या मागणीची दखल घेत तिची शहानिशा करावी आणि तिला नास्तीनाबूद करण्याची ती ज्यांची मागणी आहे ती तात्काळ करण्यात यावी. नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता अभियान येणाऱ्या 2 दिवसात नाही केलं आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ. उद्या 2 दिवसाच्या 24 तासाच्या आज 48 तास जास्त झाले नाही तर आम्ही बुलडोजर लावू आम्ही तिथं साफसफाईला आम्ही लोकसभातून करू एवढी बी आम्ही हिंमत दाखवतो. आम्हाला बोला. आता ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंग सारख्या काही अजून बिल्डिंग आहे की जे आक्षेपार्ह आहे आणि तिथून असे उद्योग होऊ शकतात. सरळ जमीनदोस्त करून टाका. ज्याचं कोणाचं असेल ना त्याची जबाबदारी आहे त्याची सुरक्षा ठेवायची. जर ते करत नसेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करून टाका जोही कोणी असेल बरोबर. पण हे झालं पाहिजे लोकांचा जीव वाचला पाहिजे लोक इथे व्यवस्थित राहिले पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा बिहार होता कामा नये हे सगळ्यांना सांगून देतो. आणि तुम्ही सुद्धा आता इथे योगेश भोई नावाचे तरुण आपला फेसबुक लाईव्ह पाहून ते बाहेर तिकडे म्हणजे तुमच्या एरियात न राहतात ते दुसऱ्या एरियात राहतात. इथे लाईव्ह सुरू झालं म्हणून ते इथे आले त्यांनी मत मांडलेत बरं का. 1 मिनिट आणि त्यांनी अशी हकीकत सांगितली इथे की इथे 3-4 टुकार होते. मी इथे थंड पेय घ्यायला आलो आणि मी पाहिलं ती एक मुलगी इकडून चालली तिला ते कमेंट करत होते आणि मग मी दट्टी दिली त्या पोरांना. म्हणजे योगेश भोई जर इथे न राहता त्या मुलांना दट्टी देऊ शकतात तर तुम्ही का देऊ शकत नाही. तुमच्या मुलीबाळी नाही का तुमचीच मुलगी पाहिजे का ती बोलायला. तर हे सगळ्यांनी बोललं पाहिजे. महिला सुद्धा महिला सुद्धा 1 मिनिट योगेश दादा महिला सुद्धा दंडोका घेऊन रस्त्यावर जर उतरले तर पळून द्याली त्या सगळ्यांना. तर इथून पुढे सहन करायचं नाही. एक मिनिट आणि जसं आता रामलाल भाऊ म्हटले रामलाल भाऊ म्हटले 2 दिवसात जर इथे हे सफाई नाही झाली तर आम्ही परत आम्ही लोकसहभागातून करून टाकू. आणि प्रशासनाची पूर्ण हे पोलखोल लोकांसमोर करून टाकू. तर एवढी काळजी प्रशासनाने घ्यावी पोलिसांनी घ्यावी. पोलिसिंग इतकं शुद्ध पाहिजे. एक मिनिट भैया पोलिसिंग जे आहे पोलिसिंग आम्हाला असं पाहिजे कोणाचाही वरद हस्त अशा गुन्हेगारांच्या मागे असणार नाही आणि असेल तरी त्याला पोलिसांनी निपटून काढलं पाहिजे आणि जो वरद हस्त देणार असेल त्याला सुद्धा समोर आणून टाकला पाहिजे लोकांसमोर. अशी आमची कळकळीची आव्हान आहे विनंती आहे. आणि जर असं नाही झालं तर असा उद्रेक तुम्हाला वेळोवेळी रोज बघायला मिळेल एवढं मात्र सगळ्यांनी खबर पुण्याला आता नुकतीच बसची घटना घडली. हा सगळा संताप आहे हा संताप आहे लोकांचा. तर एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आता कसं आहे पुण्यामध्ये जी घटना घडली आपण बस स्थानकाची बघा एक अडगडीत पडलेल्या बसमध्ये त्या तरुणीवर त्या मुलीवर अत्याचार झाला आणि महाराष्ट्र पेटला. विचार करा अशा या ज्या अशा
पडीत जागा या अशाकडे जे कोपऱ्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस जागृत होते. चौथी त्यामुळे- घटना आहे. हा विशेष म्हणजे तुम्ही सांगतायत की अशा प्रकार या काय म्हणता येईल अत्याचाराची 4 घटना घडल्या आणि तुम्ही सहन केलं. याच्यात दोष कोणाला द्यायचा आहे तुम्ही ठरवून घ्यायचं. विनंती आहे याच्या पुढे आमचा अंत पाहू नका. आम्ही शिक्षक आहे पण आमच्या अंगामध्ये पाणी नाहीये, रक्त आहे. आम्हाला तो बाहेर काढायला लावू नका. बरोबर. आम्ही आमचं जोपर्यंत पेनाने काम होईल या भाऊ या पुढे काम होईल. पुढे या पुढे या. बोला 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 आपण तरुण म्हणून जे बसले बोलतो ना बोल. मी इथं 2 वर्षापासून राहायला आलेलो आहे. तर 2 वर्षापासून मी इथं मुलं खायल पियल 24 तास बसता उठता. मी त्यांचा विरोध 24 तास केलेला आहे. मी त्यांच्यासोबत भांडण बी केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. त्यांच्या शिव्या गाया दारू पिऊन त्यांचे आई वडील स्वतः बघता आपले मुलं दारू पिऊन दुसऱ्याच्या दारापुढं शिव्या गाया नंगनाच करताय, पण आई वडील कोणीच बोलत नाही. त्यांना दुरून बघता की आपले पोरं आई गाया शिव्या करताय, कारण त्यांना भीती आहे की आपला मुलगा नशा कमी जास्त नशामध्ये आपल्या डोक्यातच रात्री दगड टाकून त्यांना. आणि मी त्यांना पण तो कोणाला जेव्हा घाबरत- दुसऱ्याच्या डोक्यात टाकेल मग काय आणि आता घटनेमध्ये चालेल पण स्वतःच नाही व्हायला पाहिजे, स्वतःच व्हायला नको. तर मी पोलीस स्टेशनला पण गेलो होतो, तिथं कंप्लेंट नोंद बी केली आहे. मी त्यांच्यासोबत विरोध बी केलाय, झगडा पण केलाय, भरपूर वेळा केलाय. सगळ्यांचा विरोध करतो मी, पण त्यांना कळकळीची विनंती आता की आता हे प्रकरण झालंय तेव्हा सगळ्यांचे डोळे खुलले. मी एकटा सगळ्यांचा विरोध करत होतो इथं, आणि मी इथं कोणाला घाबरत नाही. घाबरायचं काहीच विषय नाही. बरोबर आहे. तर आता ते आम्हाला सांगायचे आम्ही गल्लीचे दादा आहे, आम्ही गल्लीत राहतो, आम्हाला एवढं वर्ष झाले, आम्हाला कोणी बोलत नाही. इथं ते गल्लीचे दादा बायगिरी दादा घेऊन दादा बनत नाही. अशा चांगल्या कामामध्ये येऊन पुढे या, अशा कामामध्ये पुढे या, पुढारका घ्या की असं व्हायला नको, असं करायला नको. ही काळजी 2 शब्द. सर मी म्हणतो हे तुम्ही घर दाखवा. या माणसाने दवाखाना टाकला आमच्या सेवेसाठी, आणि या माणसाचं आणि या घराचं अंतर फक्त किती आहे? 40 फूट आहे. बरोबर. तर ही बाई कसं सहन करत असेल? दवाखाना कसं सहन करत असेल? घराला पॅक करून घेतलेला आहे, गेट लावून ठेवलंय. पूर्ण गेट पॅक केलेलं आहे. त्या बाईला आईला किती त्रास होत असेल हे तुम्ही विचार करा. समोर बसतात आणि ती बाई दरवाजा लावून मुलांना घेऊन चुपचाप बसते. म्हणजे डॉक्टर सुद्धा सुरक्षित नाही, मेडिकल सुरक्षित नाही. म्हणजे जी सेवा देणारे लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. काय सांगायचं आता? मग परंतु हे समजू नका कोणी, आमचा अंत पाहू नका प्लीज. आणि पहिला मुद्दा जे आपण शिक्षक म्हणतो ना, हा इथेच आपण एक पण भित्रेपणा आहे. नाही सर, आम्हाला बी उद्या हेच लोक म्हणतील तुम्ही काढून का हातात घेतला. गायचंच नाही ना. आवाज उठवला पाहिजे. प्रकरण कसं आहे सर माहिती का? आता हे शिक्षक आहे, मी पण शिक्षक आहे. मग आता कसं आहे, आम्हाला टार्गेट करायचं म्हणजे त्या नोकरीवर प्रॉब्लेम येऊ शकतो का? काही येत नाही. पण त्यांना हे माहिती बोल. ज्यावेळेस काही नोकरीला काही महिला कसं घाबरत 2 गोष्टीला घाबरायचं आहे. गुंडांना गुंड प्रवृत्तीचे लोक येतात बसतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हे जे तुम्ही महाराष्ट्रात पाहत आहे कोणती बाईगिरी गुंडगिरी बंद करण्यासाठी प्रशासन रेडी आहे, सज्ज आहे. मी भांडतो. साने गुरुजी भांडलेत. साने गुरुजी शिक्षक होते, ब्रिटिशांविरुद्ध लढलेत. आपण शिक्षक आहोत, आपल्याला या विरुद्ध लढावं लागेल. त्याशिवाय हा देश स्वच्छ होणार नाही. शिक्षक हा शेवटचा आशेचा किरण आहे देशाचा, आणि शिक्षकच जर हातपाय गाळून बसला तर हा देश कोणावरही भरोसा ठेवू शकत नाही. आणि म्हणून शिक्षक आहे म्हणून कोणी घाबरू नका. शिक्षकाला उतरावं लागेल. हा भ्रष्टाचार निर्मूलन झालं पाहिजे. हे सगळं व्यसनमुक्ती झाली पाहिजे. इथे सगळं स्वच्छता झाली पाहिजे आणि जनमानस सुखी झाला पाहिजे. शिकून शिकून लोक ज्ञानी झाले पाहिजेत. ज्ञानी काही प्रमाणात होत आहेत, पण विवेकी झाले पाहिजेत. विवेकच शिल्लक राहिला नाही, आणि जर विवेक शिल्लक राहिला नसेल तर त्यावेळेस कॉलर पकडून समोर आणावं लागेल. हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. आपण काही बांगड्या भरलेल्या नाहीत. शिक्षक आहोत, काम करतो, पगार घेतो. कचाकच काम करतोय, फटाफट पगार घेतोय. हरामाचा पगार घेत नाहीत आपण. आणि जर कोणी घेत असेल शिक्षक तर त्याने आजपासून जागरूक व्हा की चांगलं शिकवा, समाज निकोप करा, निरोगी समाज करा, पण मात्र घाबरू नका. तुमच्या नोकरीला कोण टाच मारायला त्यावेळेस सगळे एकत्र येऊ आपण, आणि जिथे चांगलं काम असेल तिथे धावून जा. हेच यामधून मला सांगायचंय सगळ्यांसाठी. कारण इथे केव्हापासून मी ऐकतोय आम्ही शिक्षक आहेत, आम्ही शिक्षक आहे. आपण का चोऱ्या करतो का शिक्षक आहेत? तर आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे घटनेकडून. आपल्या स्वाभिमानाला जर कोणी धक्का लावत असेल तर त्याला
ठिकाणावर आणण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. आणि म्हणून पुन्हा एक असं कोणी म्हणू नये की आम्ही शिक्षक आहे म्हणून शांत बसतो किंवा सरकारी नोकर आहे म्हणून शांत बसतो, तर असं होता कामा नाही. धन्यवाद. तक्रारच केलेली नाही यांनी. तक्रार केलेली नाही, त्याच्यामुळे हा प्रकार आहे. आम्ही तक्रार केली. केली नका दाब. निकम सर, हो निकम सर इकडे. आपल्याला अन्याय होत कंप्लेंट केलीच पाहिजे ना. सांगितलं ना. विनय भंगाची तिसरी केस आहे म्हणजे. कितवी केस आहे? चौथी चौथी केस आहे. आतापर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला गेले नाही. मूळ हा का घाबरायचं तुम्ही? हा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. अहो जिजाऊ माता आता काय शूरवीरांचा महिलांचा महाराष्ट्र. त्याच्यामुळे कोणी बोलत नाही. जर बोललं मग आपण काय गुंडा वृत्तीचे लोक आम्हाला दमदाट्या करतात, बस त्यांचं म्हणणं आहे. त्या महिला तुम्हाला असं काही दमदाटी असं काही भीती नाही आजपर्यंत कोणी हिंमत केली आहे काशी? मग कशाला घाबर कसं काय म्हणतात तुम्ही? घाबरता कशाला? जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बरोबर. बरं. कधीच दिसणार नाही माझ्या मुलं. तुम्ही बोलायला विचारा. आणि जी बस दिलंय सगळं झालं. गाडी घेऊन कधी जात राहिलं ना तर गाडीच्या बाजूला सुद्धा होणार नाही. हे घर कोणाच्या नावावर आहे? चालेल, लाईव्ह बंद करा आता. ठीक आहे, चालतं. उद्याच्या उद्या त्याला पाडायला लावू. बरं.